नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला पॉईंट आहे पॅकिंग इफिशियन्सी फॉर सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर। तिघांची पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायची आहे। मग पॅकिंग इफिशियन्सी काढताना सिंपल स्टेप आहेत बघा। पहिलं रेडियसची किंमत काढायची, नंतर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलची किंमत काढायची, नंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, आणि शेवटी त्याला करणार आहे द व्हॉल्यूम ऑफ करणारा युनिट सेलने डिवाइड करायचं। 4 स्टेप कोणत्या? पहिली स्टेप रेडियस, दुसरं व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, तिसरं टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, आणि चौथं त्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलला आपल्याला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूबने डिवाइड करायचं आहे। आता बस स्टेप फर्स्ट, सिंपल क्यूबिकमध्ये आरची किंमत आहे a/2। आर रेडियस किती बोला? एज लेंथ अपॉन 2 म्हणजे a/2। बॉडी सेंटरमध्ये किंमत आहे आरची √3/4a, √3/4 इंटू a, आणि फेस सेंटरमध्ये किंमत आहे r √2/4 इंटू a। म्हणजे पहिली स्टेप तिघांची झालेली आहे। पहिल्यामध्ये रेडियस a/2 आहे, दुसऱ्यामध्ये रेडियस √3/4a आहे, आणि तिसऱ्यामध्ये रेडियस करणारा √2/4 इंटू a आहे। तिघांचं व्हॉल्यूम काढायचं आहे। व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3πr³। फक्त आरची किंमत काढायची आहे। पहिल्या केसमध्ये आरची किंमत a/2 टाकायची आहे, दुसऱ्या केसमध्ये आरची किंमत √3/4 इंटू a टाकायचं आहे, आणि तिसऱ्या केसमध्ये आरची किंमत √2/4 इंटू a। मग या तीन किंमत टाकायची, त्या तीन किंमती टाकायच्या आहेत। मग पहिल्यामध्ये किंमत आपण a/2 टाकली, मग आपली किंमत येईल व्हॉल्यूम बरोबर 4/3π a/2चा क्यूब। मग a/2चा क्यूब काय येईल बोला? तो a³/8 येईल, आणि मग ती ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे πa³/6। पहिल्या केसमध्ये πa³/6 व्हॉल्यूम येईल, दुसऱ्या केसमध्ये व्हॉल्यूम बरोबर 4/3πr³। आरची किंमत भरली आपण √3a/4 किंमत भरली, आणि मग ती किंमत टाकल्यानंतर उत्तर आलं √3πa³/16। आणि तिसऱ्या केसमध्ये फेस सेंटरमध्ये परत व्ही बरोबर 4/3πr³। आरची किंमत भरली आपण √2/4a। मग ही किंमत टाकल्यानंतर उत्तर आलं πa³/12√2। मग तिघांचं व्हॉल्यूम झालेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल। आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल जर काढायचं असेल तर नंबर ऑफ पार्टिकल काढले पाहिजे। मग पहिल्यामध्ये एकच पार्टिकल आहे, आणि म्हणून उत्तर काय बोला? πa³/6 इंटू 1, मग तीच किंमत आलेली आहे, आणि त्याची किंमत आली करणार आहे 0.5237 इंटू काय बोला? a³। दुसऱ्यामध्ये 2 पार्टिकल आहेत, आणि म्हणून करणार आपण त्याला √3πa³/16ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर येईल √3πa³/8, आणि त्याची किंमत आहे 0.68 इंटू a³। तिसऱ्यामध्ये 4 पार्टिकल आहेत, म्हणजे 1/8 इंटू 8 आणि 1/2 इंटू 6, म्हणजे ते 1+3 म्हणजे 4 पार्टिकल आहे, आणि म्हणून करणारा टोटल व्हॉल्यूममध्ये 4ने आपण गुणलं, मग πa³/12√2 इंटू 4, मग ते आलं πa³/3√2, त्याची किंमत आली √74a³। आता टोटल व्हॉल्यूम ऑफ करणारा पार्टिकल आलं। आता या सगळ्याला करणार आहे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ करणार आहे युनिट सेलने डिवाइड करायचं आहे, म्हणजे a³ने डिवाइड करायचं आहे, आणि 100ने मल्टिप्लाय करायचं आहे पर्सेंटेज म्हणून, आणि म्हणून टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल 0.5237 a³/a³ इंटू 100। मग त्याची किंमत आली येणार आहे 52.37, म्हणजे 52.4 आलेलं आहे। आता दुसऱ्यामध्ये किती आलं? 0.68 a³ आलं, त्याला आपण a³ डिवाइड करायचं आहे व्हॉल्यूमने, मग उत्तर आलेलं आहे करणार आहे इंटू 100, उत्तर आलं 68%। तिसऱ्या केसमध्ये पण करणार आहे, त्याला आपल्याला a³ डिवाइड करायचं आहे, मग 0.74 a³/a³, याची किंमत 0.74, पण त्याला 100ने मल्टिप्लाय केल्यावर 74% येतात। ही झाली तिघांची पॅकिंग इफिशियन्सी। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे। आपण इथे थांबू।
पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.